नमस्कार. इको फ्रेंडली नर्सरीतर्फे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण माहिती घेणार आहोत आपल्याकडे असलेल्या अतिशय दुर्लक्षित झालेल्या वृक्षासंबंधी. कुसुम झाड माळरानावर वाढणारं झाड महाराष्ट्रात सर्वत्र होऊ शकतं हे हा वृक्ष आहे. आणि आर्थिकदृष्ट्या जर कधी आपण याची लागवड केली तर ह्यापासून आपल्याला एक चांगल्या प्रकारे एक उत्पन्न मिळू शकतं. झाड जे आहे सुरुवातीला जी पानं येतात ती लाल दिसतात, त्यामुळे झाड दिसायला अतिशय सुंदर दिसतं. याला साधारण 5व्या-6व्या वर्षी फळं सुरू होतात. फळांमधून जे बी निघतं ते बियांपासून तेल काढलं जातं. तेल त्वचारोग, केस गळणे, डोक्यातील कोंडा यासाठी वापरलं जातं. अरोमाथेरपी, संधिवात, साबण आणि रंग. डोक्यावरील कोंड्यासाठी आपण जे आज शॅम्पूज वगैरे वेगवेगळे जे केमिकल्स किंवा जे काही वापरतो त्याऐवजी याचं तेल आपण जर कधी डोक्याला लावलं केस गळणंही थांबतं आणि डोक्यातील कोंडाही कमी होतो. त्यामुळे हे एक तेल महत्वाचं आहे. अरोमाथेरपीमध्ये संधिवात, त्याच्यानंतर उरलेलं जे काही बी ग्रेडचं हे निघतं फिल्टर केल्यावर त्या याच्यापूर्वीचं ते साबण रंगात वापरलं जातं. सगळ्यात महत्वाचं याचं उत्पन्न म्हणजे लाख. फार कमी लोकांना माहिती असेल, भारत हा जगातील सगळ्यात मोठा उत्पादक आहे लाखेचा. आणि लाख जी तयार होते, लाखेचे जे किडे येतात ते किडे झाडाची साल खातात आणि त्याची जी विष्ठा बाहेर येते ती म्हणजे लाख. भारत हा पूर्ण युरोप म्हणजे सगळ्यात मोठा उत्पादक असल्यामुळे सर्व जगात आपण याची निर्यात करतो. युरोपियन कंट्रीज मध्ये याला मागणी चांगली आहे. साल आयुर्वेदात उपयोगी येते. आणि लाख साधारण 3ऱ्या-4थ्या वर्षी आपण जर कधी याची लागवड आपण माळरानावर करू शकतो. माळरानावर जर कधी लागवड केली तर यापासून साधारण वर्षातून किमान 2 वेळा आणि जर कधी व्यवस्थित हे केलं तर आपण 3 वेळा याचं हार्वेस्टिंग करू शकतो. याला किडे एकदा सोडायचे आहेत. 3ऱ्या वर्षापासून लाखेचं उत्पन्न सुरू होतं. 5व्या-6व्या वर्षापासून बी आणि लाखही चांगली मिळते. आणि माळरानावर आपली जर कधी कुठली काही म्हणजे काही लागवड करू शकत नसेल तर याची लागवड फायदेशीर ठरणार आहे. तशी लाख, पळस आणि बोर यापासूनही मिळते. गोंदिया किंवा आपण विदर्भात जर कधी गेलो तर विदर्भामध्ये गोंदिया वगैरे जर कधी तुम्ही फिरलेत तर त्या ठिकाणी रोडवर मोठे मोठे तराजू ठेवलेले असतात. तिथले आदिवासी लोक ही लाख गोळा करतात. तिथला तो मुनीम जे येतो त्याच्या टोपलींमध्ये लाखीचे एक साधारण ग्रेड पाहतो आणि त्यानुसार त्या ठिकाणी ते तिथं त्याला लगेच त्या आदिवासीला तिथल्या तिथं रोखीत पेमेंट दिलं जातं. त्यामुळे इकडे उर्वरित महाराष्ट्रात फार कमी लोकांना माहिती असेल की पळस, बोर आणि कुसुम यापासून लाख मिळते. पण कुसुमची लाख लाल जर्द असल्यामुळे याला मागणी जास्त आहे. व्यावसायिक लागवडीसाठी हा एक चांगला वृक्ष आहे. दुर्लक्षित आहे. लाखेची चोरी नाही आणि लाख नाशवंत नाही, हे सगळ्यात महत्वाचं. साधारण साध्या लाखेला आपण जी गोळा करतो 400 ते 800 रुपये किलो दर मिळतो. आपण लागवड केल्यानंतर जर कधी आपण त्या ठिकाणी संपर्क साधले 4 वर्षानंतर आता काही कंपन्या आहेत, त्याच्यामध्ये आणखीन काही कंपन्या येतील आणि आता गुगलमुळे किंवा याच्यामुळे संपर्क करायला सोपं आहे. महाराष्ट्र, राजस्थानमध्ये याच्या बांगड्या, खेळणी वगैरे या ठिकाणी भरपूर हे होते. लाखेमध्ये ती फिल्टर करून त्याची एक प्रोसेस आहे. ती प्रोसेस जर कधी केली तर तुम्ही त्याच्यामध्ये फूड ग्रेड लाख आपण काढू शकतो. त्यातली माती किंवा अनवॉन्टेड पार्टिकल, झाडाच्या सालीचे काही पीसेस येतात ते काढून समजा जर कधी ती आपण व्यवस्थित फिल्टर केली त्या पद्धतीने, त्यावेळेस आपल्याला अर्थात ती लागवड केल्यानंतर ती शिकता येईल ती.
नंतर ती जी आहे ती लाख साधारण 1000 ते 2000 रुपये किलोने विकली जाते. लाखेचा साधा उपयोग काय माहितीये का? लाकूड, चामड्याला पॉलिश, वॉर्निश आणि रंग व्यवसायामध्ये याचा उपयोग होतो. प्रिंटिंग इंक सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा लाख वापरली जाते. फूड ग्रेड जर कधी असले तर चॉकलेट कोटिंग, फळांना चमक आणण्यास, संत्री, मोसंबी वगैरे जी काही अशी मोठी फळं येतात, आंबा वगैरे, यांना चमक आणण्यासाठी सुद्धा लाख वापरली जाते. अर्थात ती फूड ग्रेड आहे. नंतर लिपस्टिक झालं, त्याच्यानंतर तेल, पॉलिश, केसांसाठी स्प्रे वगैरे जे आहेत यासाठी सुद्धा ही चांगली आहे. त्यामुळे लाखेचं जर कधी आपण लागवड केली तर त्या हिशोबाने आपल्याला एक चांगलं उत्पन्नाचं साधन उभं राहू शकतं. भविष्यामध्ये आपल्याला ज्या आपल्या माळरानं आहेत त्या माळरानांवर यांची जर कधी आपण लागवड केली, याच्यामध्ये बिक्सासारखी वगैरे आपण लागवड करू शकतो. त्यामुळे याची लागवड करून जर कधी कुणाला याच्यामध्ये काही आर्थिक याच्यावर ते अभ्यासही करू शकतात आणि अभ्यास करून याची लागवड व्हावी, जेणेकरून एक तर नाशवंत नाही, तुम्ही साठवून ठेवू शकतात, किलोला दर चांगला असल्यामुळे आणि जागा वजनदार असल्यामुळे जागा कमी लागते. मार्केटचा कल पाहून तुम्ही ही त्यानुसार ही विकू शकता ती लाख. किंवा तुम्ही कंपन्यांशी संपर्क केला तर कंपन्या सुद्धा तुम्हाला जर कधी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये चांगली कंपनी आली, आपण आजही कंपन्यांचे नंबर देऊ शकतो. पण ज्यांनी लागवड केलेली आहे आता त्यांना 4 वर्षानंतर याची म्हणजे याचं उत्पन्न मिळणार आहे. तोपर्यंत बरेच बदल झालेले राहतील. याचं लाकूडही फर्निचरसाठी वगैरे, लाकूड मजबूत असल्यामुळे फर्निचरसाठी वापरलं जातं. बियांपासून तेल हे चांगलं म्हणजे 40% तेल मिळतं. तेल काढल्यानंतर जी ढेप राहते म्हणजे पेंड राहते ते ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणून आपल्याला वापरता येते. हा असा याचा उपयोग आहे. आपण हा विषय आज संपवतोय. पुन्हा कुसुम भाग 2 त्याच्यामध्ये आपण लागवड किती क्षेत्रावर केली तर कसं उत्पन्न मिळणार आहे आणि माळरानावर करायची तर माळरानावर आपल्याला त्याबरोबर काय काय इंटरक्रॉप म्हणून घेता येईल की जेणेकरून त्याचं उत्पन्न लवकरात लवकर सुरू होईल आणि काही म्हणजे हा वृक्ष 30-40 फुटापर्यंत याची वाढ चांगली होते. त्यामुळे याच्यामध्ये इंटरक्रॉप करून आपल्याला काय करता येईल हे आपण दुसऱ्या भागात घेणार आहोत. चॅनल योग्य वाटलं सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, यूट्यूबला फॉलो करा. ही माहिती आज आपण यासाठी घेतोय की शेतकऱ्यांना ज्या काही अडचणी आहेत की त्यांच्याकडे ज्यावेळेस आता बाजारभाव, आपलं धान्यांचे जे बाजारभाव वगैरे जे येतात तर त्यांना आपण एक आर्थिक मदत म्हणून ही सगळी माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलला देत आहोत. धन्यवाद.